आमदार इंद्रिस नायकवडी हे आपल्या आमदारकीचा गैरवापर करत आहेत। स्वतःच्या खासगी शाळेसाठी मिरजेतील मनपाची 7 नंबर शाळा बंद पाडण्याचा उद्योग आमदार इंद्रिस नायकवडी करत आहेत, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय। तर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे मनपाचीच 7 नंबर शाळा बंद पाडण्याच्या कटात सहभागी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलाय। मिरजमध्ये थोरात आणि कांबळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी माजी नगरसेविका स्वाती पारधी, माजी नगरसेवक अजित दोरकर, नितेश कांबळे, ज्योती कांबळे, महादेव नलवडे आणि फिरोज जमादार उपस्थित होते। प्रशासक काळात विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून गावातील प्रभागातील 6 शाळांसाठी कोट्यावधींचा निधी आणून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच सन 2012 साली इंद्रिस नायकवडी यांनी स्वतःची खासगी शाळा चालावी म्हणून महापालिकेची बंद पाडलेली शाळा नंबर 7 मिरज ही शाळा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुनर्जीवित केली। अशा प्रकारे पुनर्जीवित झालेली तसेच महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा आहे। तसेच सदर शाळा महाराष्ट्रात क्रमांक 2 वर नेली, पण मी महापालिका निवडणूक 2026 ला पराभूत झाल्यानं सध्या त्या शाळेवर निवडून आलेले सदस्य अतहर नायकवडी यांची वक्रदृष्टी असून शाळा बंद पाडण्याचे सर्व प्रयत्न करत आहेत। तसेच शाळेच्या बाहेर प्रवेश बंदीचा फलक केवळ याच शाळेला लावलेला आहे। शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी यांच्याकडून दबावानं शाळेच्या पालकांचे नंबर घेऊन स्वतःच्या अंजुमन शाळेच्या स्टाफला 96 65 55 33 086 या नंबरवरून शाळा नंबर 7 मधील विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करायला लावत आहे। महापालिका शाळा बंद पाडणार अशा अफवा पसरत आहेत आणि मुद्दाम महापालिकेच्या शाळांसमोर स्वतःच्या खासगी शाळांच्या इमारतीत जाहिरातीचे फलक लावले आहेत। तरी शाळांविषयी खोटी माहिती पसरवणाऱ्या अंजुमन शाळेच्या स्टाफवर व संचालक मंडळावर 420 चा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे। आमदारकीचा गैरवापर करून आढावा बैठक घेतात। आढावा बैठक कशाची घेतली पाहिजे? पूर्ण मिरज शहराची। तर त्यात मुद्दे काय घेतात की माझी शाळा ओलांडून नगरपालिकेच्या पलीकडे शाळेत मुलं चाललेली आहेत, ती शाळा परमिशन आहे का चेक करा, हे करा ते करा। तुम्हाला काय पडलंय? त्याचं परमिशन सरकारने दिलेली आहे। तुम्ही शाळा बंद पाडायची किंवा जे महिला टीचर आहेत त्यांना पण तुम्ही अरेरावीची भाषा करता। त्यांना सवय पडलेली आहे की त्यांची खाजगी शिक्षण जी संस्था आहे तिथल्या शिक्षकांना नोकराप्रमाणे वागवायची। नगरसेवक हा काय शाळेचा मालक असतो का? आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे प्रशासन पण ते एक आमदार आहेत म्हणून ते त्यांना बळी पडत आहे। तेव्हा प्रशासनाला पण माझी विनंती आहे की आज अशा चुकीच्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका। आणि आम्ही जे नगरसेवक आहे, पदाधिकारी, आम्ही लवकरच सुनेत्राताई, आमच्या ज्या पवार मॅडम उपमुख्यमंत्री आहेत त्यांना भेटून पण ही तक्रार करणार आहे की तुम्ही जे पद दिलेलं आहे, पद देताना जी शपथ दिलेली आहे त्यांना संविधानिक पदावर बसताना, त्या शपथीचा सगळा त्यांनी चुराडा केलेला आहे, सगळी शपथ मोडलेली आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांनी आमदारकीचा वापर करून घेत आहे। शाळा 2012 साली वार्ड क्रमांक 6 मध्ये होती, फक्त 2 विद्यार्थी राहिले का की यांचे प्रायव्हेट शाळा। हेच नगरसेवक होते, हे महापौर होते, तेव्हा बंद पाडली आणि आता दुसऱ्यांदा बंद पाडायचा ते प्रयत्न करत आहेत। तेव्हा मुळात महानगरपालिकेच्या शाळा हे जर महापालिका शाळेचे मुख्याध्यापक जर बंद पाडण्याचा मानस डोक्यात ठेवून चुकीचं कृत्य करत असतील तर हे निषेधार्ह आहे। याचं कारण असं की 7 नंबर शाळा ही योगेंद्र थोरातांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या प्रमाणात एक मॉडेल स्कूल म्हणून एक आदर्श निर्माण करणारी शाळा निर्माण केली आणि त्या शाळेमध्ये 4थी नंतर ही शाळा पुढच्या 8वी पर्यंतची बंद पडणार आहे आणि तुमचे जे मुलं आहेत 5वी 6वी 7वी 8वी ती आमच्या मिरज हायस्कूलमध्ये पाठवा अशा पद्धतीचे कॉल तेली नावाच्या एक शिक्षक त्या मिरज हायस्कूलच्या त्या नागरगोजे सरांच्या सांगण्यावरून पालकांना कॉल करत आहेत। आणि मी प्रशासनाला माझा एक इशारा आहे, स्मृती पाटील मॅडम, तुम्ही या शाळा व्यवस्थापनाचे उपायुक्त म्हणून काम बघता, तुम्ही महापालिकेच्या शाळा टिकवण्यापेक्षा शाळा बंद पाडण्याकडे तुमचा कल जास्त असलेला आज आम्हाला संशय निर्माण झाला आहे। तुम्ही जर नगरसेवकांच्या किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या दबावाला भीती बाळगून जर तुम्ही असं काम करणार असाल तर तुम्ही स्वतः त्या शाळेचा चार्ज सोडून द्या। मिरज हायस्कूल जी आहे ती नामांकित शाळा आहे। मिरज हायस्कूलची परिस्थिती सुद्धा दिसतंय वेगळं आणि आहे वेगळं। मिरज हायस्कूलचा पट हा कायदेशीर नाही। मिरज हायस्कूलचा पट जेव्हा दाखवण्याची वेळ येते, रोस्टरवर घेण्याची वेळ येते, तेव्हा बाहेरून एका उर्दू शाळेतले विद्यार्थी आणून बसवून हा पट पूर्ण होतो असा दाखवला जातो।